नमस्कार, मी प्रशांत वसव, BSc B.Ed, कार्यालय गटसाधन केंद्र पंचायत समिती वसई, डायट पालघर. विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, इयत्ता 10वी, प्रकरण क्रमांक 2, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामध्ये प्रकरण क्रमांक 2. प्रकरण आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. या प्रकरणामध्ये आपण प्रामुख्याने मूलद्रव्याचं वर्गीकरण करणार आहे. त्याच्यामध्ये डोबे-रायनरची त्रिके, न्यूलँड्सच्या अष्टकाचा नियम, मेंडेलीवचा आवर्त सारणी, त्यानंतर आधुनिक आवर्त सारणी याबद्दल आपण माहिती या प्रकरणामध्ये बघणार आहोत. तुम्हाला माहिती आहे, गेल्या इयत्तेमध्ये तुम्ही बघितलेलं आहे मूलद्रव्याचं वर्गीकरण हे प्रामुख्याने धातू मूलद्रव्ये, अधातू मूलद्रव्ये आणि धातू सदृश्य मूलद्रव्ये असं आपण केलेलं आहोत. या धातूमध्ये उदाहरण जर तुम्ही बघितलं तर लोखंड, तांबे तुम्हाला दिसेल, अधातूमध्ये कार्बन दिसेल, धातू सदृश्यामध्ये सिलिका, बोरॉन अशी उदाहरणं तुम्ही बघितलेली असतील. मग ही जी मूलद्रव्ये आहेत, ह्या मूलद्रव्याचं केलेलं वर्गीकरण हे पुरेसं नव्हतं. त्याच्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी पुढे त्याचं वर्गीकरण करायला सुरुवात केली. तर याच्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम डोबे-रायनर हा एक जर्मन शास्त्रज्ञ होता. त्या जर्मन शास्त्रज्ञाने 1817मध्ये मूलद्रव्यांचं गुणधर्म आणि त्यांची वस्तुमानं यामध्ये संबंध असल्याचं सुचवलं. आणि त्यांनी काय केलं की एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचे गट केले. त्या गटाला त्यांनी त्रिक असं नाव दिलं. इथे जर तुम्ही बघितलं, इथे सोडियम दिलेला आहे, लिथियम दिलेला आहे, पोटॅशियम दिलेला आहे. ह्या तिघांचे रासायनिक गुणधर्म एकसारखे असल्यामुळे त्यांना एकत्र करून त्यांना 3 मूलद्रव्याचा गट केला आणि त्याला त्रिक असं नाव दिलं. अशा या त्रिकांमध्ये इथे बघा, आता तुम्हाला काही त्रिक मी दाखवलेली आहेत. 3 त्रिक दाखवलेली आहेत इथे. तर याच्यामध्ये त्रिकांमध्ये त्रिक म्हणजे 3 मूलद्रव्याचा गट, समान रासायनिक गुणधर्म असणाऱ्या 3 मूलद्रव्यांचा गट. तर त्यांनी काय केलं तर यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि असं दाखवलं की मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतका असतो, असं त्यांनी दाखवलं. उदाहरण पाहूया. पहिलं त्रिक आहे Li म्हणजे लिथियम, Na म्हणजे सोडियम, K म्हणजे पोटॅशियम. लिथियमचा अणुवस्तुमान आहे 6.9. त्यानंतर पोटॅशियमचं अणुवस्तुमान आहे 39.1. जर आपण त्यांची सरासरी केली, सरासरी म्हणजे दोघांची बेरीज भागिले 2. सोडियमचा अणुवस्तुमानांक आपल्याला मिळतोय, दोघांची बेरीज केली 6.9 अधिक 39.1 भागिले 2 बरोबर 46 भागिले 2 आला आपला 23. तर हा प्रत्यक्ष अणुवस्तुमानांक कोणाचा आला? अणुवस्तुमान आला सोडियमचा. तर अशा प्रकारे हे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे या डोबे-रायनरचं त्रिक म्हणून नावास आलं. त्याचप्रमाणे दुसरं त्रिक त्यांनी सांगितले, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे Ca, बेरियम आहे Ba आणि स्ट्रॅन्शियम आहे Sr. याच्यामध्ये सुद्धा कॅल्शियमच्या आणि बेरियमच्या अणुवस्तुमानाची बेरीज केली, त्याला 2 भागलं, मग सरासरी मिळेल. त्या सरासरी इतका स्ट्रॅन्शियमचा अणुवस्तुमान आढळला. त्याचप्रमाणे तिसरं त्रिक जर बघितलं, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. क्लोरीनचं अणुवस्तुमान 35.5, आयोडीनचं अणुवस्तुमान 126.9. दोघांची जर सरासरी घेतली, ती सरासरी येते 81.2 आणि या सरासरी इतका अणुवस्तुमान प्रत्यक्ष ब्रोमीनचा आपल्याला आढळून आला. अशा प्रकारे या डोबे-रायनरनी आपल्या त्रिकांचा नियम सांगितला की ती त्रिकांची मांडणी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्यांचा अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते. त्यानंतर हे जे केलेलं जे
वर्गीकरण होतं डोबेरायनर मार्फत, हे त्याला सर्व ज्ञात मूलद्रव्यांचं वर्गीकरण त्याला करता आलं नाही. त्याच्यामुळे पुढे जॉन न्यूलँड्स या शास्त्रज्ञाने 1866 त्यावेळेला जेवढी मूलद्रव्य ज्ञात होती त्या सर्व मूलद्रव्यांची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली. त्याने सुरुवातीला सर्वात हलका असणारा हायड्रोजन या मूलद्रव्याने सुरुवात झाली, तर सर्वात शेवटी थेरियमने शेवट झाला. आणि त्याला असं दिसलं की प्रत्येक 8व्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म असल्याचे त्याला दिसलं न्यूलँड्सने. तर न्यूलँड्सनी मग त्याची रचना, त्याची तुलना ही आपल्या संगीतातील अष्टक, इथे जर तुम्ही बघितलं सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा जसा पहिला आहे, परत 8वा पुन्हा सा आहे, तसं या सर्व मूलद्रव्यांची मांडणी त्यांनी त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. आणि चढत्या क्रमाने केल्यानंतर त्याला असं आढळलं की पहिला आणि 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा असल्याचा त्याला आढळला. जसं सोडियम बघितलं तुम्ही, सोडियम कुठे आहे? इथे आहे सोडियम हे लिथियमपासून 8वं मूलद्रव्य आहे. बघा, लिथियम इथे आहे, सोडियम इथे आहे. लिथियमपासून पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं आणि 8वं मूलद्रव्य हे आलेलं आहे सोडियम, लिथियम आणि सोडियम. तसंच या दोघांच्या गुणधर्मामध्ये सारखेपणा आढळला. तसेच मॅग्नेशियम आणि बेरिलियम या दोघांमध्ये साधर्म्य आढळलं. त्याचप्रमाणे क्लोरीन आणि फ्लोरीन, F म्हणजे फ्लोरीन, Cl म्हणजे क्लोरीन, या दोघांच्या गुणधर्मामध्ये साधर्म्य आढळलं. या न्यूलँड्सनी काय केलं तर यांच्या सारखेपणाची तुलना संगीतातील अष्टकाशी केली, सप्तकांबरोबर केली. त्याने 8व्या व पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मामध्ये दिसून येणाऱ्या सारखेपणालाच अष्टकाचा नियम असं म्हटलं. तर अष्टकाचा नियम काय म्हटलं तर त्या मूलद्रव्याची अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान आढळले, हाच न्यूलँडच्या अष्टकाचा नियम झाला. मग ज्या वेळेला ह्या न्यूलँड्सनी ह्या अष्टकाचा नियम सांगितला, याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या. आता काय त्रुटी आढळल्या? हा नियम फक्त कॅल्शियमपर्यंतच लागू होता. तुम्ही जर बघितलं हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन असा हा नियम लागू जो होता तो फक्त या कॅल्शियमपर्यंत लागू होता, कॅल्शियमपर्यंत. परंतु त्याला पुढे जी काही मूलद्रव्ये आहेत त्याला हा नियम लागू करता आला नाही, लागू राहिला नाही. त्याचबरोबर दुसरी त्रुटी काय आहे तर न्यूलँडची जेवढी मूलद्रव्य माहिती होती 56 मूलद्रव्य, तशी त्यांनी 7 × 8 अशा रकान्यामध्ये त्यांनी बसवली आणि सर्व माहिती असणारी मूलद्रव्य तक्त्यात सामावून घेण्यासाठी त्यांनी काही जागेवरती काय केलं तर 2 मूलद्रव्य एकत्र बसवली. जसं उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल आणि Ce आणि La. इथे तुम्ही बघितलं तर कोबाल्ट आणि निकेलला एकत्र ठेवलं आहे, Ce आणि La एकत्र ठेवलेलं आहे. तिसरी त्रुटी त्याच्यामध्ये काय होती तर त्याने काही भिन्न गुणधर्माची मूलद्रव्य अष्टकाच एकाच स्वराखाली ठेवली. उदाहरणार्थ कोबाल्ट आणि निकेल ह्या धातूंना न्यूलँड्सने या डो या स्वराखाली ठेवले. डो म्हणजे इथे डो या स्वराखाली त्यांनी या धातूंना ठेवलेलं आहे दोन्ही पण. आणि या उलट क्लोरीन व ब्रोमीन या हॅलोजनना बरोबर त्यांनी या कोबाल्ट आणि निकेल यांच्याशी साधर्म्य असलेल्या Fe त्याच्यापासून लांब ठेवलं आणि O व S या धातूंबरोबर त्याला T या स्वराखाली ठेवलं. तसेच नव्याने शोध लागलेल्या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद न्यूलँडच्या अष्टकामध्ये नव्हती. या न्यूलँडच्या अष्टकामध्ये त्रुटी होत्या. त्याच्यामुळे न्यूलँड्सनी हे केलेले जे आहे त्याच्या पुढे अजून संशोधन सुरू राहिलं आणि सुरू राहिल्यानंतर त्याच्यानंतर डिमित्री मेंडेलिव्ह
या रशियन वैज्ञानिकाने इसवी सन 1869 ते 1872 या काळामध्ये मूलद्रव्यांची आवर्त सारणी विकसित केली। या आवर्त सारणी म्हणजे मूलद्रव्यांच्या वर्गीकरणाची सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे। अणुवस्तुमान हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडेलीवने त्या काळामध्ये जी 63 मूलद्रव्ये ज्ञात होती त्या सर्व मूलद्रव्यांना अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडली। त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार। आता इथे आहे की भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म। तर भौतिक गुणधर्म म्हणजे जसा द्रवणांक आहे, उत्कलनांक आहे आणि रासायनिक गुणधर्म याच्यानुसार मेंडेलीवने आवर्त सारणीची रचना केली। आपण जर बघितलं त्यांनी आवर्त सारणीची रचना करताना त्या मेंडेलीवने त्या मूलद्रव्यांचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर हायड्राइड आणि ऑक्साईड संयुगाची रेणुसूत्रे ही रासायनिक गुणधर्म आणि मूलद्रव्यांचे तसेच हायड्राइड आणि ऑक्साईड यांच्या संयुगाचे द्रवणांक, उत्कलनांक व घनता हे भौतिक गुणधर्म विचारात घेतले। म्हणजे आणि त्यावेळेला त्याला असं दिसून आलं की ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामध्ये सारखेपणा असणाऱ्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते। आणि याच निरीक्षणाच्या आधारे मेंडेलीव यांनी आवर्ती नियम सांगितला, आवर्ती नियमाचं प्रतिपादन केलं। आवर्ती नियम असा आहे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात। परत एकदा बघा, आवर्ती नियम असा आहे जो मेंडेलीवने सांगितला तो आहे, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात। इथे जसं तुम्हाला सांगितलं त्यांनी इथे आपण तुम्हाला जर समोर हा तक्ता दिसतोय, या तक्त्यामध्ये गण 1, गण 2, गण 3 ही सर्व जी आहेत याच्यामध्ये संयुगाची रेणुसूत्र दाखवलेली आहेत। बघा इथे आहे R2O, R2O, त्यानंतर RO, R2O3, RO3। इथे R म्हणजे ते मूलद्रव्य आहे आणि O म्हणजे ऑक्सिजन हे दिलेलं आहे। आता समजा इथे पहिलं उदाहरण जर आपण घेतलं, H आहे, तर Rच्या ठिकाणी जर H असेल तर आपलं तयार होईल H2O। Rच्या ठिकाणी जर Li घेतलं तर आपलं संयुग तयार होईल Li2O। अशी संयुग तयार होतील आणि ही रेणुसूत्र जी आहे अशी लिहितात। त्याच्यामुळे इथे सामान्य रूपामध्ये हे वरच्या बाजूला लिहिलेलं आहे। या प्रकारे आवर्त सारणी तयार केली। पण ही आवर्त सारणी जी आहे, ही आवर्त सारणी पहिल्यांदा तयार केली असल्याने त्याच्यामध्ये काही गुण आपल्याला आढळून आले। आता या मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण काय आहेत ते आपण बघणार आहोत। तर मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल आहेत। हा नियम सर्वांना ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलीवने आत्तापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली। याचा परिणाम म्हणून मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला पुढील गुण प्रामुख्याने आढळून येतात। पहिला, गुणधर्म जसे आहेत त्याप्रमाणे आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावे म्हणून त्यांनी काय केलं, तर मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून, आता इथे बघा की मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले। उदाहरणार्थ बेरियमचं आधी ठरवलेलं जे अणुवस्तुमान होतं ते होतं 14.09। हे अणुवस्तुमान बदलून त्यांनी 9.4 असे दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली। हा आहे आवर्त सारणीचा पहिला गुण। परत बघा, गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देण्यात यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले।
उदाहरणार्थ बेरियमचे अगोदर ठरवलेले अणुवस्तुमान होते 14.09, हे दुरुस्त करून 9.4 असे करण्यात आले आणि बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा देण्यात आली. त्यानंतर दुसरा जो आहे तो मेंडेलिव्हनी दुसरा गुण असा होता त्याच्या आवर्त सारणीचा, तर मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवल्या. म्हणजे ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता अशा मूलद्रव्यांसाठी काही जागा रिक्त ठेवल्या. त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यावरून, जसं त्यांनी नावं सुचवलेली होती, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम व इका सिलिकॉन, अशी नावं देऊन त्यांची अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असे असतील असे दर्शवले. इतकेच नव्हे तर त्यांचे गुणधर्म कसे असतील याच्याबद्दल सुद्धा त्यांनी भाकीत केले होते. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागला आणि अनुक्रमे इका बोरॉनला स्कँडियम, इका ॲल्युमिनियमला गॅलियम आणि इका सिलिकॉनला जर्मेनियम अशी नावं देण्यात आली. ह्या ज्या आहेत हे मूलद्रव्याच्या जी मेंडेलिव्हनी तयार केलेली आवर्त सारणी आहे त्याचा दुसरा गुण आपल्याला आढळला. काय गुण होता? तर त्यांनी ज्या शोध न लागलेले मूलद्रव्य होते त्याबद्दल भाकीत केलं, त्यांच्या गुणधर्माबद्दल भाकीत केलं आणि नावं सुचवली आणि त्यानंतर शोध लागल्यानंतर त्यांची नावं स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी अनुक्रमे त्यांना देण्यात आली. तिसऱ्यामध्ये मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीत राजवायूंसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. परंतु 19व्या शतकांच्या शेवटी ज्यावेळेला हेलियम, निऑन, आर्गॉन यासारख्या राजवायूचा शोध लागला त्यानंतर मात्र मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला धक्का न लावता शून्यगण निर्माण केला व त्यात राजवायूंना बसवलं. आता तुम्ही जर इथे बघितलं या तक्त्यामध्ये, इथे एक गण निर्माण केलेला आहे आणि त्या गणामध्ये राजवायू तुम्हाला दिसून येतील. यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन असे त्यांनी राजवायूंना या गणामध्ये त्यांनी जागा दिलेली आहे. जसे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही गुण होते तसेच त्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये त्रुटीही होत्या. याच्यामधली त्रुटी आपण प्रामुख्याने बघितल्या तर पहिली त्रुटी अशी होती, कोबाल्ट व निकेल CO आणि Ni या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये संदिग्धता होती. म्हणजे अगोदर निकेल घ्यायचा का अगोदर कोबाल्ट घ्यायचा ह्याच्यामध्ये संदिग्धता होती. ही पहिली त्रुटी. तर दुसऱ्या त्रुटीमध्ये मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला आणि समस्थानिक जे आहेत त्यांचे रासायनिक गुणधर्म समान परंतु अणुवस्तुमाने त्यांची भिन्न असतात. त्यामुळे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये त्यांना कशा प्रकारे जागा द्यायची हे एक मोठं आव्हान उभं राहिलं. ही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये एक त्रुटी राहिली. पहिली म्हणजे कोबाल्ट निकेल, त्यांना आवर्त सारणीमध्ये जागा कुठे द्यायची त्याबद्दल संदिग्धता होती. त्याचप्रमाणे समस्थानिकांचा शोध लागल्यानंतर समस्थानिकांना कुठे जागा द्यायची या प्रकारे एक मोठं आव्हान उभे राहिले. तिसरी त्रुटी जर बघितली तुम्ही तर त्या वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानामधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे 2 जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचं भाकीत करणे मेंडेलिव्हला नियमानुसार शक्य नव्हते. म्हणजे जी 2 मूलद्रव्ये आहेत जड त्याच्यामध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे सुद्धा त्यांना भाकीत करता आलं नाही. अशा प्रकारे ह्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे काही गुण आहेत तर काही त्याच्यामध्ये त्रुटी आपल्याला दिसून येतात. हे गुण आणि त्रुटी असल्यामुळे ते असंच पुढे वर्गीकरण सुरू राहिलं आणि त्यानंतर चौथी त्रुटी याच्यामध्ये हायड्रोजनचं स्थान प्रामुख्याने राहिलं की हायड्रोजनचं स्थान देताना हायड्रोजन हा गण 6 याच्याबरोबर साम्य दर्शवतो. जसं की हायड्रोजनचं रेणुसूत्र H2 आहे
तर फ्लोरीनसुद्धा, फ्लोरीनचं रेणुसूत्र F2 आहे, क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 आहे, असे आहेत. तर अशाप्रमाणे ह्या हायड्रोजन साम्य दर्शवतात. हायड्रोजनची संयुग HCl, तसं सोडियमची संयुग आहेत NaCl. पाण्याबरोबरचं संयुग आहे H2O, तर सोडियमचा Na2O. हायड्रोजनचं H2S, इकडे आहे Na2S. अशी संयुग आहेत. तसेच हायड्रोजन व अल्कधातू पहिल्या गणातील असंच जे आता आपण बघितलं तसं साम्य दर्शवतोय. आणि क्लोरीन व ऑक्सिजन याच्याबरोबर तयार केलेल्या संयुगाच्या रेणुसूत्रांमध्ये सुद्धा साधर्म्य आपल्याला आढळून येतं. मूलद्रव्याचे रेणुसूत्र इथे जर आपण बघितलं, हायड्रोजन मूलद्रव्य आहे, क्लोरीन आहे, त्याचं धातूबरोबर संयुग आहे. हायड्रोजनचं NaH बरोबर आहे झालं, इकडे NaCl सोडियमचं संयुग तयार झालं. अधातूंबरोबर CH4 आणि CCl4. वरील गुणधर्माचा जर आपण विचार केला तर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात द्यायची की हॅलोजनच्या गणात द्यायची हे ठरवता येत नाही. अशा प्रकारे ही सुद्धा एक त्रुटी आपल्याला या आवर्त सारणीमध्ये आढळून येते. या प्रकारे तुम्हाला जर विचारलं की त्रुटी मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण विशद करा, तर आपल्याला गुण सांगता आले पाहिजेत. आणि मेंडेलीवच्या आवर्त सारणीतील त्रुटी सांगा, तर यात 4 त्रुटी आपल्याला सांगता आल्या पाहिजे. ज्या वेळेला हे मेंडेलीवने आवर्त सारणी मांडली त्यावेळेला विज्ञान जगातमध्ये अणूचे अंतरंग म्हणजे अणू कसे आहे या अणूबद्दल माहिती नव्हती. नंतर कालांतराने इलेक्ट्रॉनचा शोध लागला. त्यानंतर अणूमधील इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणूचा संबंध म्हणजे अणूमधील इलेक्ट्रॉन आणि अणू यांचा काय संबंध आहे ह्याचा वेध वैज्ञानिक घेऊ लागले. आणि या मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये अणू अंक हा केवळ मूलद्रव्यांचा क्रमदर्शक अंक होता, म्हणजे फक्त क्रमांक दर्शवणारा अंक याच्यामध्ये होता. पुढे 1913 मध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोसले याने काय केलं तर एक्स-रे नलिका वापरून केलेले जे प्रयोग होते त्यांनी दाखवून दिलं की मूलद्रव्याचा अणुअंक हा त्या मूलद्रव्याच्या केंद्रकावरील धनप्रभार अथवा प्रोटॉनची संख्या होय. आणि या मोसलेने अनेक मूलद्रव्यांच्या अणुअंक प्रयोगाने निश्चित केले. त्यामुळे अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म हा अणुअंक आहे हे लक्षात आले. बघा काय सांगितलं, आत्तापर्यंत आपण अणुवस्तुमान हे मूलभूत गुणधर्म गृहीत धरत होतो, पण हेनरी मोसलेने सांगितलं की मूलभूत गुणधर्म जो आहे हा अणुवस्तुमान नसून अणुअंक आहे. त्यानुसार जो मेंडेलीवचा आवर्ती नियम होता त्याच्यामध्ये बदल करून आधुनिक आवर्ती नियम मांडला गेला. हा आधुनिक आवर्ती नियम असा होता, मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाचे आवर्तीफल असतात. जर तुम्हाला आवर्ती नियम मेंडेलीवचा जर आवर्ती नियम विचारला तर अगोदरचा सांगायचा. आणि आता मूलद्रव्याचा आधुनिक आवर्ती नियम जो आहे, आधुनिक आवर्ती नियम हा त्यांच्या अणुअंकाशी निगडित आहे, अणुअंकाचे आवर्तीफल असतात असा आधुनिक आवर्ती नियम आहे. यावरून त्यांनी आधुनिक आवर्त सारणी जी आहे ही आधुनिक आवर्त सारणी सांगितली. आता आपण बघणार आहोत आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप. आता आपण पाहणार आहोत आधुनिक आवर्त सारणी. या आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप मॉडर्न पिरियडिक टेबल, लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. आवर्त सारणीला इंग्रजीमध्ये पिरियडिक टेबल असं म्हणतात. मग मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने, परत लक्ष द्या, मूलद्रव्यांची मांडणी ही त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते ते म्हणजे आधुनिक आवर्त सारणी. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांचे त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केलेलं आहे आणि वर्गीकरण केलेलं आहे. याच्यामध्ये अणुअंक हा आधारभूत धरून तयार झालेली जी आवर्त सारणी आहे, या आवर्त सारणीमुळे मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचे भाकीत अधिक अचूकपणे करता येते.
आणि या आधुनिक आवर्त सारणीलाच आवर्त सारणीचे दीर्घरूप असेही म्हणतात. या आधुनिक आवर्त सारणीमधील मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुअंक झेड, जो झेड या अक्षराने दर्शवला जातो त्यानुसार केलेली आहे. बघा, आवर्त सारणी ही अनुअंकावर आधारित आहे, आधुनिक आवर्त सारणी. आणि मेंडेलिव्हची जी आवर्त सारणी होती ती अणुवस्तुमानावर आधारित होती. अनुअंक आणि अणुवस्तुमानांक हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत. तर याच्यामध्ये अनुअंक जो आहे, अनुअंक कशाला म्हणतात बरं, तर अनुअंक म्हणजे त्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा इलेक्ट्रॉनची संख्या. मग या ज्या मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या, या आधुनिक आवर्त सारणीमध्ये नाहीशा झालेल्या आपल्याला दिसतात. मात्र फक्त याच्यामध्ये हायड्रोजनचं ज्या स्थानाविषयी संदेह होता तो यामध्ये सुद्धा दूर होताना आपल्याला दिसून येत नाही. तर अशा या आधुनिक आवर्त सारणीचे दीर्घरूप आपण पाहणार आहोत. तर या दीर्घरूपामध्ये ही तुम्हाला मी आधुनिक आवर्त सारणी दाखवतो, याला म्हणतात आधुनिक आवर्त सारणी. तर या आधुनिक आवर्त सारणी आहे आणि या आधुनिक आवर्त सारणीमध्ये आपण या मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे. आता अनुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली म्हणजे काय, तर ज्याचा अनुअंक कमी तो अगोदर. जसं इथे एचचा अनुअंक इथे कोपऱ्यात दिलेला आहे 1, HE म्हणजे हेलियमचा अनुअंक इथे 2 दिलेला आहे, Li म्हणजे लिथियमचा 3 दिलेला आहे, B म्हणजे बेरिलियमचा 4 दिलेला आहे, बोरॉनचा 5 दिलेला आहे. असे हे वरती जे लिहिलेलं आहेत हे सर्व त्या मूलद्रव्यांचे अनुअंक आहेत. अशा प्रकारे ही आधुनिक आवर्त सारणी तयार करण्यात आली. तर ही आधुनिक आवर्त सारणी कशी आहे याची आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत. आता आधुनिक आवर्त सारणीची रचना पाहताना याच्यामध्ये बघा, आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत, त्या म्हणजे 1 ते 7. बघा बरं, इथे 7 आडव्या ओळी आहेत का. ही पहिली ओळ, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, 5वी, 6वी आणि 7वी. ह्या 7 आडव्या ओळी आहेत. या 7 आडव्या ओळीला आवर्तने असे म्हणतात. हे पहिलं आवर्तन ज्याच्यामध्ये 2 मूलद्रव्ये आपल्याला दिसून येतात, H आणि He. दुसरं आवर्तन हे आहे, तिसरं आवर्तन आहे, चौथं आवर्तन, 5वं आवर्तन, 6वं आवर्तन आणि 7वं आवर्तन. अशा प्रकारे 7 आवर्तनं आहेत. त्याचप्रमाणे या आवर्त सारणीमध्ये 18 उभे स्तंभ आहेत, ते म्हणजे 1 ते 18 गण. या 18 स्तंभामध्ये हा पहिला स्तंभ, हा दुसरा स्तंभ, हा तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे उभे स्तंभ जे आहेत यांना 1 पासून 18 पर्यंत क्रमांक दिलेले आहेत आणि या सर्वांना 18 गण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहिला गण, दुसरा गण, तिसरा गण असे 18 गण केलेले आहेत. आवर्त आणि गण, आडवे आवर्त आहे, उभे गण आहेत, यांच्यामधून ज्या चौकटी तयार झालेल्या आहेत या चौकटीच्या वरच्या बाजूला ओळीने अनुअंक दाखवलेले आहेत. इथे वरच्या बाजूला जर बघितलं तर इथे अनुअंक तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणजे ही मूलद्रव्यांची संज्ञा आणि हा त्यांचा अनुअंक. अशा प्रकारे हे मांडणी केलेली आहे. पुढे प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे. इथे जर तुम्ही बघितलं की ह्या चौकटी दिसतात, ही चौकट म्हणजे त्या मूलद्रव्याची जागा. आता H आहे, ही म्हणजे ह्या H या मूलद्रव्याची जागा. H म्हणजे हायड्रोजन, अशा या मूलद्रव्याची जागा आहे. 7 ओळींव्यतिरिक्त रिक्त आवर्त या व्यतिरिक्त जी आवर्त सारणी आहे त्याच्या तळाशी 2 ओळी स्वतंत्रपणे दाखवलेल्या आहेत. त्यांना अनुक्रमे लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी असे म्हणतात. इथे जर तुम्ही बघितलं की या आवर्त सारणीच्या तळाशी 2 स्वतंत्र ओळी दाखवलेल्या आहेत. याच्यामध्ये LA पासून सुरू होणारी ही लॅन्थेनाइड श्रेणी आणि AC पासून सुरू होणारी ही ॲक्टिनाइड श्रेणी, अशा 2
श्रेणी ज्या आहेत ह्या आवर्त सारणीच्या तळाशी दाखवलेल्या आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये काही मूलद्रव्यांची निर्मिती ही प्रयोगसिद्ध झाल्यामुळे आता मात्र आवर्त सारणी पूर्णपणे भरलेली आहे. आणि आज मितीला जी 118 मूलद्रव्य शोधली गेलेली आहेत या सर्व मूलद्रव्यांना आवर्त सारणीमध्ये जागा दिलेली आहे. बघा आता मी पुन्हा एकदा जरा सांगतो की काय आवर्त सारणीमध्ये, तर 7 आडव्या ओळी आहेत, त्यांना आवर्तनं असं म्हणतात. पहिलं आवर्तन, दुसरं आवर्तन, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं. 7 आवर्तनं आहेत. उभे 18 स्तंभ आहेत, त्यांना गण असे म्हणतात. आडव्या ओळींना आवर्तनं म्हणतात, तर उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात. त्याचबरोबर आवर्त सारणीच्या तळाशी 2 आडव्या ओळी आहेत, त्या प्रामुख्याने लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी. ह्या 2 श्रेणी आवर्त सारणीच्या तळाशी दिलेल्या आहेत. आणि या आवर्त सारणीमध्ये जर तुम्ही मूलद्रव्य मोजली तर सगळी तुम्हाला एकूण 118 मूलद्रव्य दिसतील. इथे बघा OG जो आहे त्याच्यावरती लिहिलेला आहे 118, म्हणजे 118 मूलद्रव्य आवर्त सारणीमध्ये आहेत. तर याच्यावरून आपल्याला असं कळतं की आत्तापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे आणि सर्वांचा समावेश आधुनिक आवर्त सारणीमध्ये केलेला आहे. या रचनेमध्ये आता तुम्ही जर बघितलं की इथे जर तुम्ही बघितलं पुन्हा एकदा बघा ही आवर्त सारणी, याच्यामध्ये खंड लिहिलेला आहे. इथे एक खंड लिहिलेला आहे S खंड, P खंड, D खंड आणि F खंड. आता S खंड जर तुम्ही बघितला, S खंडामध्ये पहिला गण आणि दुसरा गण मूलद्रव्यांचा समावेश S खंडामध्ये होतोय. तिसऱ्या गणापासून 12व्या गणापर्यंत मूलद्रव्यांचा समावेश D खंडात होतोय. 13 पासून 18 गणापर्यंत मूलद्रव्यांचा समावेश P खंडात होतोय. तर लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी यांना आंतरसंक्रामक मूलद्रव्य म्हणतात, त्यांचा समावेश हा F खंडामध्ये होत आहे. इथे बघा 4 खंडामध्ये विभागणी केलेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आवर्त सारणी S खंड, P खंड, D खंड आणि F खंड अशा खंडामध्ये विभागणी केलेली आहे. S खंड गण 1 आणि 2चा बनलेला आहे. गण 13 पासून 18 पर्यंत जे आहेत हे P खंडामध्ये येतात. तर गण 3 ते गण 12 हा D खंड आहे. तळाला लॅन्थेनाइड श्रेणी आणि ॲक्टिनाइड श्रेणी म्हणजे F खंड आहे. या खंडातल्या मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य असे म्हणतात. आता त्याच्यामध्ये आवर्त श्रेणीमध्ये अजून एक आहे. जर तुम्ही बघितलं तर इथे एक नागमोडी रेषा तुम्हाला दिसेल. ही नागमोडी रेषा अशी आहे की ही नागमोडी रेषेच्या उजव्या हाताला आणि डाव्या हाताला धातू आणि अधातू यांचं विभाजन या नागमोडी रेषेने केलेलं आहे. आणि नागमोडी रेषेवरती जी मूलद्रव्ये आहे ती सर्व आपल्याला संक्रामक. इथे जर तुम्ही बघितली तर तुम्हाला एक नागमोडी रेषा दिसते आहे. या नागमोडी रेषेमुळे या मूलद्रव्यांचं विभाजन झालेलं आहे. एका बाजूला धातू मूलद्रव्य, दुसऱ्या बाजूला अधातू मूलद्रव्य राहिलेले आहेत. आणि या नागमोडी रेषेवरती जी आहेत ही धातू सदृश्य मूलद्रव्य असलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे नागमोडी रेषा जी आहे ही काय करते, तर नागमोडी रेषेवर असणारी धातू सदृश्य मूलद्रव्य ही धातू मूलद्रव्यांना आणि अधातू मूलद्रव्यांना वेगळी करतात. त्या दोघांच्या मध्ये नागमोडी रेषेमध्ये आपल्याला दिसून येतात.